भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शकुंतला सभागृह तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली। यावेळी कार्यक्रमात तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे, राजेंद्र जैन, अभिषेक कारेमोरे, नाना पंचबुधे, देवचंद ठाकरे, धर्मेंद्र तुरकर, सागर गबने, योगेश सिंगनजुडे, श्रीमती सरोज भुरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मेंद्र भूते, तालुका प्रतिनिधी तुमसर। अर्थ विभागानेच त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे, कसं अजिबात नाही आहे। ते चुकीची काही बातमी कोणी सोडते आणि मग पसरवतात, अजिबात नाही आहे। राज्याच्या बजेट आणि त्यामध्ये त्याची तरतूद केली आहे, विधानसभेमध्ये ते बजेट मांडण्यात आलेलं आहे आणि आत्ता कोणीतरी असं काही म्हणजे सोडत असतील। बघा, फाईलवर अधिकारी जेव्हा निर्णय होण्या अगोदरचे काही विषय जे मांडतात त्याचा काही अर्थ नसते। मी पण सरकारमध्ये 10 वर्ष काम केलं आहे। एकदा सरकारने निर्णय केला आणि ते जाहीर केला आणि ते पण विधानसभेमध्ये केला, मग त्याच्या विषयीच कुठे राहत नाही। हे सरकारचा निर्णय आहे, ठाम आहे। लाडकी बहिणी योजना आमची ही यशस्वी योजना हे चालू आता झाली आहे 1 जुलैपासून आणि आमच्या सर्व महाराष्ट्राच्या भगिनीला त्याचा लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यांनी आनंद साजरा करावा, आमच्या भगिनींनी साजरा करावा आणि ही योजना कायमस्वरूपी आहे। हे पण जे काही लोक म्हणजे आता कसं आहे की निवडणुकी आली, लोकांना पोटदुखी होते, ते काय चांगली योजना म्हणजे या लोकांनी दिली। शेतकऱ्यांच्यासाठी चांगलं वीज माफीची आणि दिवसात वीज मिळेल आणि 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत वीज फ्री। आमच्या तरुणांना 6,000 रुपये 12वीच्या मुलांना ते एक स्टायपंड म्हणून मिळणार आहे, 6,000 महिन्याचे, 8,000 मिळणार आहे डिप्लोमा होल्डरला, 10,000 मिळणार आहे ग्रॅज्युएटला। हे सगळं चांगल्या योजना प्रत्येक घटकासाठी वर्गासाठी आम्ही दिले आहे आणि त्याचा स्वागत केला पाहिजे। टीका तर आता काय आहे, काही नसताना टीका करता हे विरोधकांचं कामच राहिलं आहे। अमित शहानी शरद पवारांवर आरोप लावला होता, स्टेटमेंट आलं होतं की भ्रष्टाचारांचे ते सरदार आहे। प्रत्युत्तर दिला शरद पवारांनी की हे सर्वोच्च न्यायालयाने अमित शहाना तडीपार केला आणि ते देशाचे आता गृहमंत्री। मी त्या वादावादीमध्ये काही पडू इच्छित नाही। एवढंच मी सांगेल की आम्ही तिन्ही पक्ष महायुतीमधून आम्ही काम करत आहोत आणि यशस्वी रीतीनं या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जाणार, निवडून येणार आणि परत आमची महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।